उद्धव ठाकरे, शरद पवार आणि इतर सर्व माणसांवरती वेळ घालवला. मला असं वाटतं त्यांच्यावरती बोलायची गरज नाही. जे सत्तेतच येणार नाहीये त्यांच्याबद्दल आपण का बोलतो? काही आवश्यकताच नाहीये त्या लोकांची. मला असं वाटतं की अनेक अशा योजना ज्या गेल्या 5 वर्षामध्ये झाल्या, मी त्या दिवशी माझ्या सभेमध्ये म्हटलं होतं, टीकेच्या वेळेला टीका, समर्थनाच्या वेळेला समर्थन, प्रशंसेच्या वेळेला प्रशंसा. पण काही गोष्टी अशा आहेत की जे माझ्या आता गेल्या काही सभांमधनं मी उद्धृत केल्या की 90च्या दशकामध्ये जे एक प्रकरण घडलं सगळ्यात मोठं, ते म्हणजे बाबरी मशिदीचं. हजारो कारसेवक तिकडे उत्तर प्रदेशमध्ये गेल्यावरती तिथे मुलायम सिंग यादवच्या लोकांनी, पोलिसांनी तिकडे आमच्या कारसेवकांना ठार मारले, शरयू नदीमध्ये प्रेत फेकून दिली. ते चित्र काही माझ्या डोळ्यासमोर कधी गेलं नाही. आणि ज्यावेळेला बाबरीचा ढाचा पडला, त्याच्यानंतर ते राम मंदिर बनवू 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 मनात असं आलं होतं की कधी हे बनणार नाही बहुधा. पण मोदीजी, मी आपल्याला खरोखर धन्यवाद देतो की आपण होतात म्हणून ते राम मंदिर होऊ शकलं. अन्यथा ते झालंच नसतं. जेव्हापासून मी पूर्वीचा इतिहास, भारताचा स्वातंत्र्य नंतरचा इतिहास जेव्हापासून बघतोय, तेव्हापासून एक गोष्ट कानावरती पडायची सगळ्या बाजूनी, या देशातलं 370 कलम काश्मीरमधलं रद्द झालं पाहिजे, रद्द झालं पाहिजे, रद्द झालं पाहिजे. इतक्या वर्षात जी गोष्ट होऊ शकली नाही, ती नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीमध्ये ती करून दाखवली. आज त्याच काश्मीरमध्ये जाऊन तुम्ही जमीन घेऊ शकता, जागा घेऊ शकता. तो एक भारताचाच एक भाग आहे, हे आत्ता सिद्ध झालं.